अहो तुम्ही बोलणार आहे का नाही हिला काही? लाले जा चहा टाक. करते. तवर बटाटे चिरा. अरे सुदे यार, आता पहाटे झालं ना ड्युटीवरून आणि आता लगेच जायची तयारी पण. ऋतिक उठला का ग? हा उठलाय. नाश्ता केला का त्याने? नाही करल आता. ए अरे नुसती चौकशी करण्या परीस ना कधीतरी त्याच्याबरोबर बोलत जा बसत जा. हा जेव्हा बघावा तेव्हा ड्युटी ड्युटी ड्युटी. वाईच घरात बी जरा थांबत जा की रे लेकरा. श्यामलचा ज्याने कोणी घात केला ना त्याला शिक्षा होईपर्यंत मी नाही शांत बसणार. अरे मग कुणाची वाट बघतोयस? पुढे किती मूड द्याला आणि टाक जेल मध्ये. पळून गेले नाहीयेत ते. म्हणजे ते पळून गेलेत का त्यांच्यासोबत काहीतरी घडलंय आपल्याला कसं कळणार? अजून माहित नाही ना आपल्याला कुठे आहेत ते. त्यामुळे उगाच तोंडाला येईल ते बडबडू नका. तू इथे तोंडाची वाप दवडण्यापेक्षा ना जा माझ्या सुद्याला नाश्ता आण. रातभर ड्युटी करून आला आणि परत त्याला ड्युटीवर जायचंय. आणि ये बाय येताना मला चहा घेऊन ये. आणि आत्याबाई तेवढे बटाटे चिरून ठेवा ना. आता मी करू का हे काम? हॅलो हा बोल. काय? ठीक आहे आलो मी. क्या रे काय झालं? नको मला. त्या शेतात कोणाची तरी डेड बॉडी सापडली. मला जावं लागेल. अरे नाश्ता तर करून जा ना. ऐ सुद्या काय बाई आता कुणाची बाडी सापडली असेल? गोपाळची तर नसेल. ए तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? हा अगं चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नकोस. नाही नाही म्हणजे तो गायब आहे ना म्हणून मी असं म्हणलं. तोंड बंद ठेव तुझा. गोपाळला काय बी होणार नाही. होय नसेलच झालं. राक्षसाची अवलाद आहे ना ती. अशी सहजासहजी मरती हवंय ती. देव ना चांगल्या माणसात नेतो. देवाला बी नको असेल तो. मुर्दा नरकात गेला ना आता अख्ख्या नरकाची वाट लावून टाकेल तो. त्याला देव आहे ना असा सहजासहजी मारणार नाही. चांगला फासाव लटकून मारल. जिडं पडत्याल त्या मुर्द्याला त्याचे किरडी ठासाळे लवकर त्याची. मी आलेच. आणि हे कोण उचलणार?